राज्यामध्ये पाणी टंचाई असताना सरकार राज्यकारभार करणं विसरलेलं आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे। सरकार केवळ खासदारांची खरेदी विक्री करण्यात मग्न असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। राज्यातील पाणी संकटावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। आदित्य ठाकरे यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की सरकारला एक नम्र आठवण, आम्ही सुरू केलेला मनोरीतील समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प म्हणजेच डिसॅलिनेशन प्लांट सरकारनं रद्द केला नसता तर आज मुंबईवर पाणी कपातीची वेळ आली नसती। मिंधेनच्या बेकायदेशीर सरकारनं आमचा प्रकल्प रद्द केला। दुसरीकडे सरकारनं गारगाई धरणाला मंजुरी दिली। प्रकल्पामुळे वन्यजीव अभयारण्यातील 5 लाखांहून जास्त झाडांची कत्तल होणार। त्यामुळे मुंबईला पाण्यासाठी केवळ पावसावरच अवलंबून राहावं लागेल। पाणी टंचाई असताना सरकार राज्यकारभार करणं विसरलंय। केवळ खासदारांची खरेदी विक्री करण्याच्या घाणेरड्या राजकारणामध्ये आणि लोकशाही संपवल्याच्या अहंकारामध्ये मग्न आहे। तर पाणी टंचाई असताना सरकार राज्यकारभार करणं विसरलेलं असल्याची टीका आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। राज्यामधल्या पाणी संकटावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। सरकार केवळ खासदारांची खरेदी विक्री करण्यात मग्न असल्याची टीका आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यांनी एक्सपोस्ट केलेली आहे आणि त्याच्यावरून त्यांनी टीका केली आहे।